हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपले एक सबस्क्रायबर विचारतात, मॅडम मी खूप प्रयत्न केले, खूप काही चालू केलं, पण यश मला मिळत नाही. खूप त्रास होतो, खूप डिप्रेशन आलेगत वाटते. असं काही मला या जगात काहीच जमणार नाहीये का, असा विचार येतो. काय करू? पहिला शांत राहावा. हे बघा, देवानं आपल्याला जन्म देताना काहीतरी चांगले गुण प्रत्येकात दिलेले असतात. फक्त ते आपण ओळखायला पाहिजे आणि त्याला वाव द्यायला पाहिजे. शिक्षण नाही म्हटलं की काही तुम्हाला दुसरं काही जमणार नाही असं नाही. मी तुम्हाला एक खरी घटना सांगते. एक रेखा अडुगे म्हणजे स्वयंपाक कन्नडमध्ये म्हणून एक चॅनल आहे, त्या रेखा मॅडमांची गोष्ट सांगते. त्या का नाही 9वी झाल्यावर 10वीला गेल्या. 10वीला 3 वेळेला बसल्या तरी 10वी काही पास झाल्या नाही. मग तोपर्यंत सिलेबस पण चेंज झाला म्हणून 10वीचे बसायचा विचारच सोडून दिला. आता मुलीला नुसतं घरात ठेवून कसं करायचं म्हणून आई वडिलांनी त्यांना टेलरिंगचे कोर्सला घातला. तो 3 महिने ते टेलरिंगचे कोर्सला गेल्या. 3 महिने झाल्यावर त्या एका कारखान्यात गारमेंट फॅक्टरीत कामाला जायला लागल्या. तिथे कामाला जात असताना तिथे कॉम्पिटिशन्स असायचे, कुकिंग विदाऊट फायर वगैरे. मग काय केलं, ते त्या वेगवेगळे कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला लागल्या आणि सगळे त्यांना भरपूर बक्षिसं मिळायला लागली. आज त्या परवाच इंटरव्ह्यूमध्ये सांगत होत्या, माझ्या घरातली निम्म्यापेक्षा भांडी सगळी अशी बक्षिसं आलेलीच आहेत. मग त्यांचा भाऊ म्हणाला, तोपर्यंत त्यांचा धाकटा भाऊ कॉलेजला जात होता, तू यूट्यूब चॅनल चालू कर, स्वयंपाक तुझा चांगला आहे वगैरे. मग ते यूट्यूब चालू केलं आणि आता त्या महिन्याला कितीतरी लाख रुपये मिळवतात. फक्त पैसेच सांगत नाही, त्यांना सगळीकडे जज म्हणून बोलावतात, मान सन्मान आहे, मोठं घर बांधले, जे काही माणसाला अपेक्षा आहे त्या सगळ्या त्यांना मिळालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही त्यांना काय म्हणणार? यशवंत म्हणणार का? 3 वेळा बसल्या तरी 10वी करू शकल्या नाही म्हणजे काय? काय म्हणणार? मला काय म्हणायचं आहे म्हणजे फक्त तुम्हाला एक गोष्ट आली नाही, एक जमलं नाही म्हणजे तुम्हाला काही जमत नाही असं नाहीये. आपल्याला आवड काय आहे तर बघा. आता आवड काय आहे कसं बघायचं? तुम्ही कुठलं काम केलात की तुम्हाला नको वाटत नाही, दिवसभर केलात तरी तुम्ही तर करत बसू शकता. हे तुमचे आवडीचं काम. तुम्हाला ते जास्त पैसे मिळाले नाही तरी तुम्हाला आनंद मिळतो काम करताना, तुम्ही करायला तयार आहात, ती तुमची आवड आहे. आणि त्याचे प्रमाणे काय करायचं तर शोध. आणि का नाही, एक केलं, 2 महिने केलं, काही झालं नाही बाबा सोडून दिलं, असं उपयोगाचं नाही. मी पूर्वी पण तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती. एक माणूस होता, त्याला विहीर खोदायची होती. त्यानं काय केला, एक ठिकाणी गेला, 4 फूट खोदला, इथे काही पाणी नाही मिळाला. दुसरीकडे गेला, 3 फूट खोदला नाही, आणि कुठे 5 फूट खोदला नाही, असं बरेच ठिकाणी बघितला. मग एक दिवस एक स्वामीजी आले. ते म्हणतात, काय हे तुझं सगळं? तो म्हणाला, नाही, मी विहीर खोदत होतो, पाणी मिळालं नाही म्हणून मी सोडून दिला. मग ते म्हणतात, असं तू एवढे ठिकाणी खोदण्यापेक्षा एकाच ठिकाणी तू मन लावून एवढं खोदायचं, ते तुला नक्की पाणी मिळालं असतं.
मग तो एकाच ठिकाणी खोदतो. तसं खोदल्यावर त्याला पाणी मिळते. म्हणजे कुठल्यालाही कन्सिस्टन्सी पाहिजे आणि पेशन्स पाहिजे. पेशन्स आणि कन्सिस्टन्सी. नाही तर हे जमलं नाही सोडून दिलं, तर जमलं नाही सोडून दिलं, असं करून नाही चालणार. आणि कुठलंही काम करताना कुठे अपमान सहन करावा लागतो, कोणाची बोलणी ऐकावी लागतात, हे सगळं आहे. तुम्ही आता खूप मनानं दुखवलेला आहात. तुम्हाला सगळे आई वडिलांसकट तुला काही जमत नाही, तू काही उपयोगाचं नाही, आमच्या नंतर तुझं कसं होणार वगैरे म्हणतात. म्हणून नो डाऊट हे सगळं चालते. हे प्रत्येकाला हे सगळं सोसावं लागते, कमी जास्त प्रमाण एवढंच. त्यामुळे तुम्ही एक म्हणजे पहिलं मनानं तयार व्हा. नाही, मला पण शक्य होऊ शकते, काहीतरी मी पण करू शकतो, हा विचार करा. अहो, जगातले कितीतरी लोकांना आज आता आपण वेल नोन लोक म्हणतो. आता अमिताभ बच्चन खूप सक्सेसफुल आहेत, पण पहिल्यांदा त्यांना काय झालं होतं, ते रेडिओमध्ये नोकरीला गेले होते. ते तुमचा आवाज चांगला नाही, हे आवाज कोणाला हे करणार, तुम्ही एवढे लंबूटांग आहात तुम्हाला, म्हणून त्यांना कुठेही घेतलं नाही. पण नंतर ते काय सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे जरा पेशन्स ठेवा. पाहिजे असलं तर स्वतःचं व्हॅल्यू इन्क्रीज करा. म्हणजे तुम्हाला कशात ज्ञान मिळवायचं आहे, काय करायचं आहे, ते ज्ञान मिळवा. तुम्हाला का आतापर्यंत यश मिळालं नाही, तुम्ही तिथे कुठे चुकलात, हे जरासं स्टडी करा. जरा काय काय घडलं, कशासाठी तुम्ही तो सोडलात, काही प्रॉब्लेम्स आले, हे सगळं बघा. कुठेतरी आपलं स्वतःचं पण चुकत असते. त्यामुळे हे सगळं विचार केलात की तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. आणि डिप्रेशनमध्ये जायचं काहीही कारण नाहीये. किती बडे बडे लोकांना सुद्धा पहिल्यांदा अपयशाला तोंड द्यावं लागलेलं आहे. असं म्हणतात, पहिल्यांदा अपयश मिळालं की तुम्हाला सक्सेसचं, यशाची पहिली पायरी आहे ती. म्हणून म्हणजे असं नाही कोणी काम करायला लागलं लगेच टॉपला पोचले, असं होत नाही. हे खूप गोष्टींना फेस करावं लागते. प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आधी मन तुम्ही शांत ठेवा आणि ठरवा मला काय करायचं आहे. आणि ते काही, आणि आपल्याला एक्स्ट्रा नॉलेज मिळवायची असली तर मिळवा. आणि शिक्षण खूप नाही केलं म्हणता, शिक्षण नसलं तरी विदाऊट शिक्षणाशिवाय म्हणजे जे काही तुमच्याकडे आहे शिक्षण, त्याच्या बरोबर काही स्किल्स मिळवा. आजचा दुनिया तरी स्किलचा आहे. आज कोणी कोणाला डिग्री आहे म्हणून नोकरी देत नाही, तुम्हाला स्किल आहे म्हणून नोकरी मिळते. त्यामुळे स्किल महत्वाचे आहे. स्किल मिळवा. पैसे मिळवणं बिलकुल अवघड नाही, योग्य मार्गानं. आणि एक तुम्हाला सांगते, एका आमचे घराबाजूलाच मुलगा राहतो. तो काय करायचा, सुट्टीचे दिवशी म्हणा वगैरे, हे काही नळाची कामं म्हणा, तर हे कोणाला काही लागलं की येऊन करून द्यायचा. पहिलं त्याला काही पैशाची अपेक्षा नव्हती, काही नव्हती, आवड होती म्हणून. मग कोणी लागलं त्याला बोलवायला लागले, तो जाऊन ती सगळी कामं करायला लागला. आज तो एक मोठा माणूस झालेला आहे. त्याच्या हाताखाली कितीतरी लोक त्यांना ठेवलेली आहेत. त्यामुळे कुठली नॉलेज ही कमी नाहीये. फक्त तुम्हाला आवड काय आहे हे बघा आणि ते आवडीप्रमाणे पुढे जात जावा.
यश मिळते. यश मिळत नाही असं नाहीये. आणि देवावर विश्वास ठेवा. देवानं आपल्याला ह्या जगात पाठवताना काहीतरी आपल्याला देऊन पाठवलेलं आहे. फक्त काही लोक जे काही आपलेच गुण देवानं दिलेले आहेत ते शोधायचा प्रयत्न करत नाहीत, म्हणून त्यांना यश मिळत नाही. अच्छा, आपल्याला काय म्हणायचं आहे कॉमेंटमध्ये कळवा मला. हॅव ए गुड डे.